तर ती आहे 1 आणि 0ची. कसली? 1 आणि 0. ठीक आहे. कम्प्युटरमध्ये जे पण कोडिंग असतं, आता AI आलेलं आहे. याच्या आधी कम्प्युटरचं जे काय जावा असेल, सी असेल, C++ असेल, जे काही कोणत्याही पद्धतीचे डेव्हलपिंग तिथं टूल्स असतील, जे काही सॉफ्टवेअर्स बनलेले आहेत, हार्डवेअर्स बनलेले आहेत, हे बनून तिथं जे काय सॉरी कम्प्युटर, सुपर कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस जे काही बनलेले आहेत, तर त्याची जी लँग्वेज आहे ती 1 आणि 0ची आहे. तर त्याचं जे लॉजिकचं जे बेस आहे ते सुरुवात होते सॉरी त्याची सुरुवात होती लॉजिक ह्या चॅप्टरपासून. आता लास्ट टाइम आपण एक पॉईंट बघितला होता, लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, तर लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये कोणते कोणते टाईप बघितले होते सांगू शकाल तुम्ही? कोण सांगेल? येस कंजक्शन, येस, बरोबर. कंजक्शन, डिस्जंक्शन, नॉट डिसकंजक्शन, नेगेशन, नेगेशन, इम्प्लिकेशन, डबल इथपर्यंतच आपण इम्प्लिकेशन. आलो होतो. बरोबर आहे. आता बघा, हं. आता जे अब्सेंट होते त्यांच्यासाठी आणि बाकीचे जे प्रेझेंट होते त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटीशी रिव्हिजन करतो मी. थोडं लक्ष द्या. ओके, बघा याच्यामध्ये लॉजिकमध्ये जे आपण इथे कनेक्टिव्ज यूज करणार आहोत लॉजिकमध्ये. ठीक आहे, जे कनेक्टिव्ज आपण यूज करणार आहोत ते काम करतात दोन स्टेटमेंटला जोडण्याचं. कसलं काम करतात ते? दोन स्टेटमेंटला जोडण्याचं. एक सिंपल स्टेटमेंट वेगळं, एक दुसरं सिंपल स्टेटमेंट वेगळं. या दोघांना जोडण्याचं काम कोण करतं? कनेक्टिव्ज. लॉजिकल कनेक्टिव्ज म्हटलं तरी चालेल किंवा सिम्पली कनेक्टिव्ज म्हटलं तरीही चालेल. ओके, आता याच्यानंतर बघा, त्यानंतर पुढे बघा, यामध्ये एक जस्ट रिवाइज म्हणून लिहितोय, वरती हेडिंग मी रिव्हिजन लिहितोय. सर येस. सर कॅमेरा दिसत नाही. अच्छा, कोणाला दिसत नाहीये? बाकीच्यांना दिसतोय सगळ्यांना? हा सर. हो. ओके ओके ओके, काय करू आपण? कर्णवार ना? हा सर. हा कर्णवार. तुझं नाव काय बाळा? सरनेम कर्णवार आणि तुझं नाव काय? शिवानी. शिवानी. एक मिनिट हा. ऐक बाळा, काय कर, बघा जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सुद्धा आणि अजून काहींनी ती सेटिंग केली नसेल कॅमेरामध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा एक सूचना आहे. तुम्हाला सगळ्यात वरती माझी स्क्रीन दिसत असेल कारण मी स्वतःला पिन करून ठेवलं आहे, त्यामुळे सगळ्यात वरती तुम्हाला माझं नाव दिसेल. तर कोपऱ्याला तिथं राईट साईडला फुल स्क्रीनचा ऑप्शन आहे, खालीच त्या विंडोच्या मी ज्याच्यात दिसतोय तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुमचं फुल स्क्रीन होऊन जाईल व्ह्यू. ओके, फुल स्क्रीन झाल्यावरती तुमचा मोबाईल हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा करा आणि तुमच्या मोबाईलचा ऑटो रोटेटचा ऑप्शन ओपन ठेवा म्हणजे चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला अजून मोठी स्क्रीन दिसेल व्यवस्थित. मोबाईल हॉरिझॉन्टल किंवा आडवा केल्यावरती व्यवस्थित तुम्हाला सगळ्याच्या सगळं दिसेल. केले चेंजेस बाळा शिवानी तू हे? हो सर, तरी पण दिसत नाही. एकदा करून बघा. बाकीच्यांना दिसतंय का? अनुराधा, भक्ती, सुष्मिता, ओमकार, प्रणाली. सर ती जो सर येस. सर ते तिचं थोडं झूम झाला असेल असं मला वाटतंय, हां हां हां, त्यामुळं झूम झाला दिसत असेल नसेल. बाळा. ते झूम आउट हो किंवा काय हा कर माहिती का शिवानी, तू काय कर, एकदा एक्झिट कर पूर्ण, बंद कर पूर्णपणे आणि परत एकदा लिंकवरती क्लिक करून ओपन कर. ओके, मी तुला परत ॲड करून घेतो इथे आणि तू तिथे स्क्रीनला फक्त मॅक्झिमाइज कर आणि जसं मी प्रोसेस सांगितली एकदा एक्झिट होतो, परत जॉईन कर आणि शिवानी. शिवानी ओके, तोपर्यंत आपण चालू ठेवूया. मला नोटिफिकेशन येईलच ती इथे दिसल्यावरती, पण बाकीच्यांना सेटिंग लक्षात आली असेल कसं करायचं आहे सगळं मोबाईलची. ओके, चला लक्ष द्या. रिव्हिजन म्हणून मी इथं हेडिंग लिहिलेली आहे,
त्यातला आता बघा फर्स्ट वन मी इथं लिहितो. आधीच सांगितलं होतं नाव आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजेच अँड ऑपरेशन आणि तो असा रिप्रेझेंट करतो आपण. तुम्हाला आतले नावं लक्षात राहिले तरी चालतील. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा त्यानंतर पुढे आहे डिसजंक्शन म्हणजे ऑर ऑपरेशन, तो ह्या पद्धतीने शो करतात. ओके. नंबर 3 आहे नेगेशन. नेगेशन म्हणजे नॉट ऑपरेशन आणि तो ह्या पद्धतीने त्याचा सिम्बॉल असा आहे. अँड असा असतो, ऑर असा असतो, नॉट असा असतो. नंबर 3 बघूया आपण. इम्प्लिकेशन. त्यालाच आपण म्हणतो इफ देन ऑपरेशन आणि त्याचा सिम्बॉल सिंगल ॲरो आहे. नंबर 4 डबल इम्प्लिकेशन. ओके, वरती माझ्याकडनं लिहिताना ई झाला आहे, तिथं इट शुड नॉट बी ई, तो आय असायला पाहिजे. ओके, डबल इम्प्लिकेशन दॅट इज इफ अँड ओनली इफ. याचा सिम्बॉल आहे ॲरो दोन्ही बाजूला. असे जवळपास आपण टोटल जे आहे 5 बघितलेले आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. ओके, 5 लॉजिकल कनेक्टिव्ज बघितलेले आहे. ओके, मी सगळ्यांना विद्यार्थ्यांना एक नॉर्मल सूचना करू इच्छितो की कृपया तुम्ही थोडंसं 2 मिनटं आधीच 4:15 जो आपला टायमिंग असतो त्याच्या 1-2 मिनटं आधीच रेडी राहत जावा. चुकून तुमची रिव्हिजन मिस व्हायला नको. रिव्हिजन एकदा मिस झाली ना त्याला काहीतरी कनेक्टेड पुढं काहीतरी मला सांगायचं असतं, मग मागचा काही पार्ट आपला कसा आहे मिस व्हायला नको. ओके, ठीक आहे, चालेल. चला पुढे बघूया आपण. हे कनेक्टिव्हचे सुरुवातीचे नावं लक्षात नाही राहिले तरी चालेल, ठेवलं तर अतिउत्तम आहे. बट तरी लक्षात घ्या, कंजक्शन म्हणजे अँड ऑपरेशन, डिस्जंक्शन म्हणजे ऑर ऑपरेशन, नेगेशन म्हणजे नॉट ऑपरेशन, इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन ऑपरेशन, डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ ऑपरेशन. असे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ज्यांचं काम आहे सिंपल स्टेटमेंट्सला कनेक्ट करणे. एक सिंपल स्टेटमेंट, दुसरं सिंपल स्टेटमेंट, त्याला कनेक्ट केलं, जे तयार होतं कनेक्शनने ते असतं कंपाऊंड स्टेटमेंट. काय म्हणतो त्याला आपण? कंपाऊंड स्टेटमेंट. मग सिंपल स्टेटमेंटला कनेक्ट करायचं काम हे लॉजिकल कनेक्टिव्हज करतात आणि जे तयार होतं त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, चला तर मग आपण याच्यासाठी एक्झाम्पलकडे जाऊया, त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आणि एक्झाम्पल बघण्याच्या आधी त्याचे काही आपल्याला ट्रूथ टेबल सुद्धा बघायचे आहे. ठीक आहे, चला आता त्यांचे ट्रूथ टेबल आपण बघूया एकेकाचे. सगळ्यांनी लक्ष द्या. अँड दिस इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द चॅप्टर. चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा. याच्यावरतीच पूर्ण चॅप्टर पुढचा डिपेंड आहे. याच्यावरतीच HSCचा पार्ट डिपेंड आहे. याच्यावरतीच याचे जे MCQs असतील, HSCचे असू द्या, JEEचे असू द्या, CETचे असू द्या, ते ह्या चॅप्टरचे डिपेंड राहणार आहे, जे मी आता इथे तुम्हाला टेबल दाखवणार आहेत. सगळ्यांनी त्या टेबलकडे लक्ष द्या. ओके, पहिला टेबल आपण बघूया कंजक्शनचा. आणि मी इथं टेबल लिहिण्याआधी कसला टेबल आहे मी इथं त्याची हेडिंग लिहितो, ट्रूथ टेबल्स. ठीक आहे, पहिला फर्स्ट वन बघूया इथे. फर्स्ट कंजक्शन म्हणजेच कोण? अँड ऑपरेशन. बघा आता आपण इथे काय करू माहिती का, मी सुरुवातीला इथे लिहितो, टेबल राईटला लिहून देतो, कन्सिडर 2 सिंपल स्टेटमेंट्स
पी अँड क्यू. पी आणि क्यू असे दोन सिम्पल स्टेटमेंट्स आपण कन्सिडर करतो इथे. ओके. नंतर जॉईन कोण झाले त्याची अटेंडन्स घेऊन टाकतो. मयूर चौधरी आय थिंक जॉईन झालाय, बरोबर? यस सर. ओके. बरं, सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. दोन सिम्पल स्टेटमेंट आपण कन्सिडर केले आहे, पी आणि क्यू. चला त्याचा ट्रूथ टेबल मी इथं लिहिणार आहे आता. सगळ्यांनी लक्ष द्या छानपैकी. बघा, पी क्यू, पी अँड क्यू. लक्ष द्या, मी इथं टेबलच्या बाउंड्रीज पण आखणार आहे. काही एवढं अवघड नाही, फार इझी बरं का. पण सुरुवातीपासून लक्ष ठेवा फक्त, हे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून देणारा चॅप्टर आहे. याचे मार्क आपल्या हातातून जाता कामा नये अजिबात. सगळ्यांनी डोळ्यात तेल टाकून लक्ष द्या व्यवस्थित. बघा, आपण इथे बघतोय दोन सिंपल स्टेटमेंट आहे. इथं लिहिलंय पी आणि क्यू असे दोन सिंपल स्टेटमेंट आहे, आपण मांडलंय. ठीक आहे. आता इथे काय बघा, त्यांना जोडण्याचं काम कंजक्शनने म्हणजे अँड ऑपरेशनने केलेलं आहे. म्हणजे आता हा याला कसं रीड करणार आपण, पी अँड क्यू. कसं रीड करणार, पी अँड क्यू. ओके. बरं, लक्ष द्या. आता पहिली कंडिशन आहे की समजा एकतर दोघं ट्रू असतील किंवा असं असेल, पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल, किंवा पहिला फॉल्स असेल दुसरा ट्रू असेल, किंवा दोन्हीही फॉल्स असतील. हे चार सोडून त्यांचं कोणतं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. एक पहिलं स्टेटमेंट आहे, दुसरं स्टेटमेंट आहे, दोन्ही ट्रू असतील, किंवा पहिलं ट्रू दुसरा फॉल्स, किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स असतील. हेच कॉम्बिनेशन होऊ शकतं. आणि ह्या दोघांमध्ये जर अँड ऑपरेशन केलं, पी आणि क्यू मध्ये जर अँड ऑपरेशन केलं, तर आपल्याला रिझल्ट काय भेटतो बघा. रिझल्ट काय भेटतो माहिती आहे का, लक्षात ठेवा. अँड ऑपरेशनचं जेव्हा दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, जेव्हा दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, जेव्हा दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, ऑदरवाईज फॉल्स. ऑदरवाईज काय असतं, फॉल्स असतो. लक्षात ठेवा. म्हणून मी इथे वाटलंच तर साईडला स्टार मार्क करून ठेवतो. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, ऑदरवाईज फॉल्स. हे आलं कंजक्शन, दॅट इज अँड ऑपरेशन. याचं आपल्याला आउटकम टेबल, दोन स्टेटमेंट त्यांच्यामधलं अँड ऑपरेशन, दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, ऑदरवाईज फॉल्स बाकीच्या कॉम्बिनेशन्सला. पहिले त्यामुळे थोडंसं वेगळं वाटू शकतो. बघा पुढे आपल्याला कसे टेबल येत आहेत. ओके. सेकंड बघूया, सगळ्यांनी लक्ष द्या. सेकंड टेबलकडे जाऊ आपण. डिसजंक्शन ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशन आपण ह्या सिम्बॉलने दाखवतो. ठीक आहे. इथे परत आपण म्हणूया काय, कन्सिडर टू सिंपल स्टेटमेंट्स पी अँड क्यू. दोन सिंपल स्टेटमेंट कन्सिडर केले आपण. ठीक आहे. चला त्याचा टेबल मी शेजारी दाखवतो. पी क्यू आणि त्याच्यामधलं पी ऑर क्यू यांच्यामध्ये ऑर ऑपरेशन. चला बघूया इथे होतं काय. लक्ष द्या सगळ्यांनी. टेबलच्या बाउंड्रीज मी इथे काढून घेतो. सगळ्यात आधी ओके. लक्ष द्या. नेहमीप्रमाणे पहिला ट्रू, पी ट्रू, क्यू ट्रू, हा ट्रू, हा फॉल्स, हा फॉल्स, हा ट्रू, दोन्हीही फॉल्स.
ठीक आहे. लक्ष द्या, दोन स्टेटमेंट आहे. पहिला ट्रू असेल, दुसरा ट्रू असेल, किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल, किंवा दोन्हीही फॉल्स असतील. ठीक आहे. ह्या केसमध्ये काय होणार आहे, ऑर ऑपरेशन जर यांच्यामध्ये केलं, दॅट इज डिसजंक्शन जर दोघांमध्ये केलं, तर आउटकम कसा लिहितो आपण. तर ऑर ऑपरेशनला आउटकम कसा लिहितो बघा, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. अदरवाईज काय असतो, ट्रू असतो. बघा, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, हे त्याचं आउटकम आहे. ऑर, या दोघांमधलं ऑर आहे, ऑर ऑपरेशन आहे. दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे. चला दोन्ही एकदा बघूया परत. लक्ष द्या सगळ्यांनी, आपलं आजचं टेबलचं काम आहे. हां, टेबल फार महत्त्वाचे. हे आलं का चॅप्टर येणार आपल्याला पुढे जाऊन. कंजक्शन अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि इकडं तुम्ही कसं म्हणणार, ऑर ऑपरेशनला दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. दॅट्स इट. चला पुढच्या टेबलकडे जाऊ. पुढचा टेबल अतिशय इझी आणि इंटरेस्टिंग आहे. नंबर 3 मी लिहितो इथं, नेगेशन. म्हणजेच आपण करणार आहोत नॉट ऑपरेशन रिप्रेझेंटेड बाय दिस. ठीक आहे. चला मी इथं दाखवतो. आणि याला दोन स्टेटमेंटची गरज नाही आहे. याला कसं लिहितात, एक स्टेटमेंट आहे आणि त्याचं नेगेशन आहे. एक स्टेटमेंट आहे आणि त्याचं नेगेशन आहे. बघा बरं याला कसं आपल्याला करायचं आहे सॉर्ट आऊट. लक्ष द्या, आणि एकदम सोपं आहे. कसं आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. छोटाचे टेबल आणि हा, ठीक आहे. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. समजा पहिला जर ट्रू असेल तर त्याचा नेगेशन, नेगेशन म्हणजे नॉट, नॉट म्हणजे त्याच्या उलट करायचं. ट्रू असेल तर त्याच्या उलट काय होणार, फॉल्स. आणि फॉल्स असेल तर त्याच्या उलट काय होणार, ट्रू. यस, बरोबर आहे. समजते इथपर्यंत, येस नो सांगा. येस, काही डाऊट असेल तर विचारा. आतापर्यंत झालेल्या पार्टमध्ये काही डाऊट नाही आहे, नाही. ओके ओके, व्हेरी गुड, नाईस. आपण बघूया, पुढे जाऊया आपण. ठीक आहे. लक्ष द्या आता सगळेजण, पुढे बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. इथे काय आहे, नंबर 4 कडे जाऊ. नंबर 4, implication. Implication, that is if then operation. म्हणजेच त्याचा ॲरो आपला असा असणार आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, कोणतरी जॉईन होत आहे. ठीक आहे, लक्ष द्या. सृष्टी जस्ट प्रेझेंट आहे वाटतं. ठीक आहे, सृष्टी व्यवस्थित लक्ष दे बाळा. तुझं काही लेट जॉईन झालं आहे तर तुला लिंक पाठवायचं काम करतो मी. डोंट वरी, जेवढा पाठ झाला आहे त्याचं तुला भेटून जाईल. डोंट वरी. लक्ष द्या सगळ्यांनी. इम्प्लिकेशन, समजा नेहमीप्रमाणे पी क्यू. आणि इम्प्लिकेशन याला अजून एक नाव मी त्या दिवशी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, कोण सांगेल मला? कंडिशनल. काय नाव होतं? येस, कंडिशनल. आणि याला रीड कसं करता बघा. सगळ्यांनी आपला फक्त माईक बंद ठेवावा. ओके, चाल. म्हणजे आन्सर करण्यापुरतं बिंदास तुम्ही चालू करायचा, आन्सर करायचं, बोलायचं माझ्याशी, आणि मग पुढे माईक बंद करून टाकायचं. बरं, लक्ष द्या आता सगळ्यांनी. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. सर, येस, त्या इम्प्लिकेशनचं दुसरं नाव काय सांगितलं? कंडिशनल. सगळ्यांनी लिहून घ्या, वाटलंच तर वरती लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण तिथं लिहून घ्या फक्त, पाहिजे असेल तर.
आणि नाही लिहिलं तरीही चालेल, डोंट वरी. कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात त्याला. ओके, बरं लक्ष द्या. नेहमीप्रमाणे आपल्या 2 स्टेट, कोणत्या 2 स्टेट? चला लिहूया तिथे आपण. हा ट्रू, हा ट्रू, हा ट्रू, हा फॉल्स, फॉल्स, ट्रू, दोन्ही फॉल्स. हे सोडून वेगळं काय असू शकत नाही. त्यांच्यामध्ये इम्प्लिकेशन म्हणजेच इफ देन ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन? इफ देन. सगळ्यात आधी काय बघितलं? परत मागून मी दाखवतो एकदा तुम्हाला. अँड ऑपरेशन, याला अँड ऑपरेशन म्हणतो. दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, अदरवाईज फॉल्स. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? ऑर ऑपरेशन, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? नॉट ऑपरेशन, याला नेगेशन ऑफ पी असं पण म्हणतो आपण. याच्यामध्ये उलटं करायचं, ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू करायचं. इफ देन ऑपरेशन, इफ पी देन क्यू. ह्या ऑपरेशनमध्ये काय असतं बघा, मी या पॉईंटला इथे स्टार मार्क करतो बरं का, सगळ्यांनी लक्ष द्या. याच्यामध्ये पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे, ही ऑर्डर महत्त्वाची आहे. याच्यामध्ये काय असतं माहिती का? पहिला पी आहे, दुसरा क्यू आहे. पहिला कोण आहे? पी. दुसरा कोण आहे? क्यू. इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू. जर इफ पी देन क्यू मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स, कसं? पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. म्हणजे लक्षात घ्या, इफ देन ऑपरेशनला, इफ देन ऑपरेशनला पहिला जो इफच्या नंतर आहे तो ट्रू पाहिजे, दुसरा जो आहे तो फॉल्स पाहिजे, तेव्हाच फॉल्स, अदरवाईज इट विल बी ट्रू. ठीक आहे, बाकीच्यांना काय लिहायचं? ट्रू लिहायचं. आणि शेवटचा आपला टेबल आहे 5th वन, त्याचं नाव मी इथं लिहितोय. डबल इम्प्लिकेशन, ब्रॅकेटमध्ये मी इथं लिहून ठेवतो त्याचं अजून एक नाव, बाय कंडिशनल. बाय कंडिशनल. बाय कंडिशनल. त्याचा जो ॲरो आहे डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल, याला आपण असं म्हणतो इफ अँड ओनली इफ. आणि त्याचा जो ॲरो आहे तो दोन्ही बाजूला आहे. कारण हे बघा, लक्ष द्या, याचं नाव वाटलंच तर इथे मी लिहून ठेवतो, कंडिशनल. ओके, कंडिशनल. एका बाजूने कंडिशन दिली, इफ देन. ठीक आहे, आता आपण म्हटलंय इम्प्लिकेशनच्या ऐवजी डबल इम्प्लिकेशन, कंडिशनलच्या ऐवजी बाय, म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो आहे ना, म्हणून बाय कंडिशनल. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी. आता याचा आपण टेबल काढूया छानपैकी. लक्ष द्या, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. नाउ वी आर गोइंग टू सी द टेबल. पी क्यू. इंजिनियर तू वगैरे दिलता ना, त्या नाही दिले. माईक बंद ठेवावा, माईक बंद ठेवावा, कोणाचा राहिला असेल चालू तर. वगैरे ओके, आणि याच्यामध्ये काय? इफ अँड ओनली इफ. या दोघांमध्ये काय? इफ अँड ओनली इफ. लक्ष द्या, याचा आपण टेबल काढूया. सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, लक्ष द्या, नेहमीप्रमाणे टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. ओके, लक्ष द्या बरं का. तर बाय कंडिशनलच्या वेळेला आपण काय करायचं, लक्षात कसं ठेवायचं? दोन्ही सेम तेव्हा ट्रू, दोन्ही सेम तेव्हा ट्रू. हे बघा, एफ एफ तरी ट्रू, टी टी तरी ट्रू, दोन्ही सेम तेव्हा ट्रू, अदरवाईज फॉल्स. अदरवाईज काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. ठीक आहे, दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा, सगळ्यांचे टेबल मी एकदा तुम्हाला सांगतो आणि आपण पुढे जाऊया. नेहमीप्रमाणे थोडंसं रिवाईज करतो. लक्षात घ्या, कनेक्टिव्ह 5 टाईपचे कनेक्टिव्ह आहे. अँड, ऑर, नॉट,
इफ देन इफ अँड ओनली इफ. त्याचा ॲरो अँडचा असा आहे, ऑर आहे, नेगेशन म्हणजे नॉट आहे, इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन असा आहे, डबल इम्प्लिकेशनचा डबल ॲरो आहे. त्याच्यानंतर आपण अँड ऑपरेशनचा टेबल जर आपण कन्सिडर केला, पहिले दोन प्रत्येक टेबलला सेम आहे, टी 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 एफ एफ टी एफ एफ प्रत्येकाला सेम आहे. अँड ऑपरेशन जर केलं त्या दोघांमध्ये तर दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ऑर ऑपरेशन जर केलं तर दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. त्याच्यानंतर इफ देन ऑपरेशन करताना किंवा नॉट ऑपरेशन करताना ट्रू असेल तर फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा. ठीक आहे. आणि इफ देन असताना काय करायचं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि त्यानंतर इफ अँड ओनली इफ जे आहे त्याला लक्षात ठेवायचं, दोन्ही सेम, दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स, दोन्ही सेम तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे. चला, इथपर्यंत समजलंय ना सगळ्यांना, काय अडचण नाही ह्या गोष्टीची? नाही. चला मग सगळेजण आपण काय करूया, टेबल लिहून घेऊया स्टार्टिंग फ्रॉम हे ऑलरेडी मागच्या लेक्चरला इथपर्यंत लिहून दिलेलंच आहे. तर आपण टेबलकडे जाऊ, पहिला टेबलपासून लिहायला स्टार्ट करा, खाली लिहा ट्रूथ टेबल आणि स्टार्ट करा लिहायला.